बया ह्याचा फोन कशाला आलाय आता? हॅलो, हा बोल की. इकडे यायला लागलाय होय. हा बर बर ये. नाही नाही कुठं नाही जाणार मी. हा ये मस्त पैकी तुला चिकन आणून ठेवते. अच्छा. हा बर. कागू बाई माझी बाय माझी मम्मी मला जेवाय दे. जेवायला अगं थांब आता मामा यायला लागलाय. मस्त पैकी चिकन खा. पप्पाला चिकन आणायला होते. मम्मी मला तसलं ना नेक पीस आण. नेक पीस नाही ग, लेग पीस. अगं मला येईना मला नेक होय पीस. पप्पा कुठे येतं? पप्पा वय असले नाही तर चक्र मारते तो. होय हं. बर पप्पाला बोलवून आण. मला चिकन आणायला जायचंय जा. हं. पप्पा काय गं बाय? हे काय मामा यायचाय. कशाला यायचंय? अहो ते तिकडे सोलापूरला चाललाय. मग म्हणला तुझ्याकडनं जेवण करून जातो. मग मस्त पैकी त्याला चिकन आणायला लय आवडतंय त्याला. हं. काम तिकडं गिळाय इकडं. आणि म्हणून काय होतंय हो? कान तिकडं अगं, गिळा पण तुझा इकडं. भाऊ आल्यावर कधी काय तळणावर खातो का? त्याला मटण आणि चिकनच लागतं खायला. तुम्ही गेल्यावर तुमचा पाहुणचार करत माहिती काय? बरं आणतो. किती आणायचं आता? हा ना आता तुमची बहीण बी इथंच आहे. हं. त्याला 1 किलो आणि बहिणीला तुमच्या 1 किलो 2 किलो आणा. आणि तुम्हाला? आमचं काय असं तसं असलं तरी जमतंय. बरोबर. पप्पा तुम्ही ना रामा आणि तसली एक नेक पीस आणा. नाही तू बी चल. बर काम आहे ते जरा. चल पिशवी आणखी. आणते. पिशवी आण. दादा कुठे चाललाय रे? काय नाही ताय चिकन आणाय चाललोय. बाबा पिशवी. चिकन आणायला चाललाय? आज अचानक चिकन कस काय आणायला लागलंय? अगं काय नाही ग, ती भाऊ यायला लागला हिजा म्हणून आणाय चाललोय चिकन. तिचा भाऊ यायला लागलाय वय. मी 4 दिवस झाला आलेली तेव्हा नाही तुला आणायचं कळलं चिकन. आता लगेच निघाला. अगं ताय म्हणलं दोघाला बी संगच करावा. डबल पाहुणचार कशाला करायचा? कारण पैशाची बी तारामुळे ग थोडी. म्हणजे ती यायला लागलाय म्हणून मग माझा बी पाहुणचार त्याच्यातच निपटून टाकायचंय वय. हा मी 4 दिवस झाला आलेली त्यावेळेसला का नाही आणलं चिकन? आणि मला सांगतोय एकाच ह्याच्यात आता 2 निपटून टाकतो म्हणून. अगं ताय तसं काय नाही ग, तुला जास्त आणतो 2 किलो आणतो. पण तसं काय बोलत जाऊ नको. आलू पटकन घेऊन. लय वैताग. लवकर या. मी आलेलं 4 दिवस झालं तर पार तोंड सुकून गेलं होतं. भाऊ यायला लागलं की पार टवटवीत दिसायला लागलं. भाऊ तर काय दिसता बैल झालाय बैल. कुचक बोलण्याशिवाय येतच काय? पप्पा लय मोठा चिकन घ्या. आत्या आणि मामा येत ना. मामा आणि आत्या लय कडक आहे ती. लय लागतंय त्यांना खायला. आता थोडं नेऊन चालणार रे दोन्ही बी तसली जायती. उतर की खाली. उतर. काय पडलं? काय नाही पडलं, माझा पाय वाजला. बाबा 2 किलो कर. आज लय चिकन चालवले. कोणी लागले घरी? अरे मामा आणि आत्या यायला लागली माझी. त्यांना लय चिकन लागतंय. बरोबर देतो. चला पुरी. चला याच्यात आलं बाया. बरं हो धर चांगलं गरगरीत कर. हा आणि मी संध्याकाळी जेवतो. मम्मी मी खेळू का होती जा हा, खेळ. खेळ. तुम्ही जेवाय थांबत नाही तुम्ही? संध्याकाळी येतो जेवायला. फोन आलाय. हा बर जा. घालते मी जा. खाऊ पिऊ सगळ्याला. चालतंय जेवा. हा हा येतो संध्याकाळी.
इथं बसली होय आड बाजूला. आज पाणी भरते. उरकलं का सगळं आता? हा उरकलं. वाडा बरं मला जेवायला. लय दमल्यासारखं दिसतोय. भूक लागली काय? मग बर दू हात पाय तोंड आले मी तवर. काढतो मी बॅग. आई बापांनी हे शिकवलंय का? दारात मी दिसले तर मला ते विचारलं सुद्धा नाही. गेला लगेच बहिणीकडं. झालं माझा भाऊ आले की किरकिरी चालू. वैसा सुद्धा गप बसत नाही त्या. तासभर थांबवलंस तू त्याच्यासाठी मला जेवायचं. रोज तर टायमिंगला जेवतो ना. एक दिवस जर थोडं उशीर जेवलं म्हणून काय होतंय का पोटातले काळा वाढायला लागलं लय. तुझ्या भावासाठी थांबतो की दिवसभर आता. ह्या बाईच्या नादीच लागणं चुकीचंय. चल चिवड्या मामाला जेवायला. चिमणी देऊ तिचं का? पाहुणा आले की चिमणी. लागली लगेच पाहुणचार करायला. आम्ही तर 4 दिवस आलो तरी काही पाहुणचार नाही केला. पटापटा मोड भाकरी चपात्या. हा मूर्ती. तोवर भाजी घेते बायला. पहिले तुला खायचंय का नको? जास्त खायचं नसतंय. तुला खायचं नसलं तर तुझ्या शेजारी बसले माझ्या ताटात टाक. अच्छा. पहिले तुला देऊ का एखादा पीस टाकते तुला बी. तिखट अगं तिखट नाही का खात मी. नाही खात का? तू खाऊच नको जाऊ दे. मला चपाती भाकरी का आहे का नाही? तुझ्या भावाला असं मारक्या म्हशीसारखं बघायला काय झालंय? ह्यात तर काही ठेवलंच नाही. सगळं स्वतःच्या ताटात ओतून घेतलंय. घरी पाहुणा बिवणा नाही त्याला खाऊ पिऊ द्यायचं काही नाहीच तसलं. तुझा भाऊ नाही लय खात बघितलं मागच्या वेळेसलाच म्हणूनच ठेवला 2-3 पीस दे त्याला. ताई बघी कशा म्हणतात. गप बसायला ना का काय बी माझ्या भावाला बोलायचं असतंय का? एवढं मोठं ताटात वाढलं त्याचं काय नाही. भावाला 2-3 पीस ठेवले तर फक्त. लय चोरू चोरू नको बोलू. माझ्याच भावाने घेऊन आणलंय सगळं. भावाने आणलं म्हणजे मी केलंय ते सगळं. काय भाव आणून नुसतं देऊन गेले तो. केलं तर केलं काय लय उपकार नाही केला आमच्यावरती. मग तुम्ही बी नका लय करू. खावा. हा, पाहुण्या खाणारच आहे मी. माणसाचं काही असं केलं काय नाही. सोडून नाही देणार. हम्म. परे तुला बी द्यायचंय ना? ती पळी आणि इकडं. पहिले तिकडे मम्मी आता हा धरा आता त्यातलं कमी पडलं असं. या तू ती. हे आधी मला घेऊ का? ती पहिल्यांदा मला रस्सा टाकू का? तसं टाक. पाहुण्या माणसाला बी काहीतरी ठेवा. काय नाही तुझ्या भावाच्या शरीराकडे बघ किती बारीक आहे. त्याला नाही जाणार एवढं. खातोय ते, तेवढं बाद झालं त्याला. जात नाही आम्हाला. तुम्हाला जात आहे सगळं. हा आम्हाला जात असते सगळं. मम्मी काय तू काप की. चाकू कुठे गेला? कुठे गेला काय की बाई? चाकू दर म्हणावा त्याला. फोडन का एवढं मोठी हाय आत्या जाड हाताने फुटन कांदा. माझं मी खाते. नको माझ्या ताटाकडे लक्ष देऊ. तुझ्या भावालाच बघ काय माझ्या किती भावाला खंबीर नाही आहे. लागत कांदा. खावा तुम्हीच. हा असू दे मग. ती बी मटण बी कशाला देतीस त्याला? आणि इकडे मी खाते. हा तर घ्या सगळं. म्हणजे पाहुण्या माणसाला काय देऊच नका. मग कशाला चुरू चुरू करते ग? ही दे न ती दे. मम्मी घे की तुला बी. घेते ती पळी बघ की कशी तिकडे ठेवली. अगं पहिली घ्या मम्मीला. द्यायची वेळ पळी. मला तर वाटलं प्रगतीला भूकच नाही लागली. हा तुम्हालाच लागली ना पकासुरासारखी भूक. खा. भारी केली भाजी भारी. चालली का चांगली? खा. अच्छा. खाऊ द्या की मला. अगोदरच एवढं वाढून घेतलंय. मला थोडंच वाढलंय. राहिलेलं आता मी खाणार आहे. माझी तब्येत बघावी स्वतःची तब्येत बघावी मग बोलावं. आणा इकडे ती.
बस बाबा माझं तर भागलं एवढ्यात. मला बी नको. मी घेतलंय भरपूर आहे माझ्या ताटामध्ये. होतंय माझं एवढ्यात. बरे सगळं पाणी वती तेवढ्या मोठ्या भाजीत एवढंच खाऊन तर बस गप करावं लागन. अगं अगं मम्मी मग ह्या दोघांची वडावडी चालू झाली की तुझ्यामुळं तेव्हापासून खायलाच येत नाही. तुझ्यामुळं आता कमी खावं लागेल मला. अगं मम्मी आपण बघ किती जास्त घेतले अरे वडून अजून किती बरं बरं लय झालं कालो. आपापली ताटं बघा. माझ्या ताटाकडे लक्ष देऊ.